नमस्कार मित्रांनो, मी मनीष डोंगरे दिवस बॉय घेऊन आलो आहे 30 डेज चॅलेंजमधला आजचा डे 3. तर सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमी आहे म्हणून बाहेर रॅली आहे खूप मोठी, परंतु आज मी कूलर काढला होता रिपेअरिंग करायला, कारण की आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला कूलर दुरुस्त करायला काढला. तर आता ही वेळ झालेली आहे. व्हिडिओ सकाळपासून टाकतो म्हटलं, पण तो काही शक्य नाही. मी म्हटलं होतं की सुट्टीचा दिवस आहे तर किमान 2-4 व्हिडिओ तरी टाकणार, परंतु हा माझा पहिलाच व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आता. तर आजची सुरुवात म्हणजे रात्री मी मोबाईल पाहत मला 2 वाजून गेले. कसा वेळ रात्रीचे 2 वाजले माहीत नाही पडलं. त्यानंतर आज सकाळीच बायकोला नागपूरला जायचं होतं म्हणून तिला सकाळी 6 वाजताच उठवलं, पूर्ण साफसफाई करून. तिला मग 8 वाजले. 8 वाजता तिला बसस्टँडवर सोडलं, बसने ती गेली. त्यानंतर एका मित्राला पकडून घरी आलो. कूलरचं खस वगैरे विकत आणला आणि कूलर रिपेअर करतो म्हणून कूलर मग खस भरतो म्हणून त्याला गाडी चाबी दिली. त्याला त्याच्या घरचे कामात तो गेला घरी. कूलर उतरवून मग कूलर करतो म्हटलं तर कूलरचे नटं खुलत नव्हते. मग काय करायचं, तर माझे जावई असतात मागे, माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांना फोन केला. त्यांच्याकडे आरी आहे का विचारलं, त्यांनी आरी आणून दिली आणि आरी आणून दिली. तर आरीने ते काही कटत नव्हतं. मग त्या मित्रालाच फोन केला, तो माझी गाडी घेऊन गेला होता. त्याला म्हटलं येताना आरी घेऊन येतो. आरी घेऊन आला. आरीने कट केलं तरी काही जमत नव्हतं. मग दुसरा एक मित्र आहे भूषण, त्याला फोन केला की त्याला म्हटलं तुझ्याकडे कटर आहे का लोखंड कट करणारा? तो म्हणे आहे, पण तो वडील घेऊन गेले म्हणे. मग माझा एक शाळेतला मित्र, त्याला फोन केला, तो इलेक्ट्रिकची कामं करतो. तो म्हणे कटर आहे म्हणे, पण मी सिटीत काही येणार नाही आहे, तुला घ्यायला यावं. त्याच्या घराकडे गेलो 4 किलोमीटर दूर, त्याच्याकडून कटर आणलं. पण मला कटर काही हँडल करता येत नाही म्हणून पुन्हा भूषणला बोलवलं. त्यासाठी आला, कट करून दिलं. खस वगैरे त्यांनीच भरून दिला. कूलर रेडी झाला. नंतर पूर्ण घरात कचरा होता. ही गावाला गेली होती. मग हिचा फोन आला 5:30 वाजता की परत येत आहे, काम झालेलं आहे म्हणून. मग ही येणार. मग घरात आल्यावर पुन्हा पसारायचा. ती हे पाहणार नाही की दिवसभर माणूस व्यस्त होता. आल्यानंतर बाईकची नेहमीप्रमाणे बडबड राहील या उद्देशाने मग मी आपलं कूलर पॅक केला, सगळं केलं, झाडझूड केली, पोछा मारला आणि घर आंघोळ केली. तरी बायको म्हणते वरण भात का नाही मांडला हो? तिचंही बरोबर आहे, ती प्रवास करून थकलेली आहे, परंतु मी पण थकलेलो आहे दिवसभर. म्हणून तिला म्हटलं बाहेर आज महाप्रसाद वाटतो, चल तिकडे जाऊ. तर ती नाही बोलते. तिला महाप्रसाद, कारण लाईनमध्ये लागून, रांगेत लागून महाप्रसाद खाणं इतकी एनर्जी तर तिच्यात नसेलच, कारण की जाणे येणे आणि तिथं उन्हात नागपुरात काम होते, ते काम करून येणे याच्यामध्ये तिची एनर्जी वेस्ट झालेली आहे. आणि प्रवासातून आल्यावर कुठेही उभं राहायची इच्छा होत नाही, म्हणून ती आता घरी वरण भात मांडते आहे. ते बघा, दिसते असेल तुम्हाला, ती तांदूळ धुतानी वरण भात करते आहे. आता वरण भात खाणार आणि आम्ही आराम करणार, कारण मी थकलो आहे, ती थकलेली आहे. तर असा माझा आजचा डे 3. भेटूया उद्या डे 4मध्ये. पण तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. माझं 30 डेजचं चॅलेंज चालू आहे, ज्याचा आजचा डे 3 आहे. तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मनीष डोंगरे, दिवस बॉय. धन्यवाद.